नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील मंत्री, बालरोग तज्ञ, परतूर, जिल्हा जालना। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल 2025च्या निवडणुका सध्या चालू आहेत। 3 एप्रिल 2025 गुरुवार रोजी सिव्हिल हॉस्पिटल येथे मतदान होणार आहे, सकाळी 8 ते 5 च्या दरम्यान। या निवडणुकीमध्ये आपल्या मेडिकल क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी व गेल्या वर्षानुवर्ष जे आपले प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी MMC ला डॉक्टर फ्रेंडली करण्यासाठी आम्ही परिवर्तन पॅनलचं निर्माण केलं आहे। त्या माध्यमातून आम्हाला खरंच परिवर्तन घडवून आणायचं आहे। यामध्ये मी डॉक्टर स्वप्नील मंत्री 26 नंबर आमच्या बॅलेट पेपरच्या हिशोबाने व त्यासोबतच माझे अन्य सहकारी ज्यांचे नंबर की जसे 1, 14, 24, 26, 28, 29, 35, 37 आणि 39 असे आम्ही 9 जण वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रातून या निवडणुकीमध्ये उभे आहोत। या माध्यमातून आम्हाला जसं की आता आमच्या मागणीवर विचार करत सरकारने बॉम्बे सिव्हिल नर्सिंग ऍक्ट 10 बेड पर्यंतची सवलत देण्याचे मान्य केले आहे, त्याला 50 बेड पर्यंत करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। त्यासोबतच CME क्रेडिट अवर्स कॅन्सल करणे, आपले जे वेगवेगळे रिन्युअल आहेत त्याच्यामध्ये MMCचं रिन्युअल आलं, आपलं सिव्हिल नर्सिंगचं जे रिन्युअल आहे ते झालं, त्यासोबत पोल्युशन बोर्ड आहे, फायर आहे, या सर्व रिन्युअलचं ड्युरेशन जे आहे ते 10 वर्ष करणं आमचं प्राधान्य राहील। यासोबतच महिला डॉक्टरांची सुरक्षा याला सुद्धा प्राधान्य आम्ही देणार आहोत। त्यासाठी आमच्यासोबत महिला प्रतिनिधी सुद्धा उभे आहेत। त्यासोबतच आपल्या सर्व ज्या काही रजिस्ट्रेशन आहेत त्या 1 विंडो सिस्टीमच्या माध्यमातून 1 टाइम करण्यात यावे, त्याला सुद्धा आम्ही प्राधान्य देणार आहोत। याला अनुषंगून जसे की आपले मेडिकल ऑफिसर आहेत त्यांचं 8 तासाची ड्युटी करून स्टँडर्डाइज बायोमेट्रिक करण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत। त्यासोबतच डॉक्टरांच्या सुरक्षेला प्राधान्य देत असताना पेशंट फ्रेंडली आरोग्य व्यवस्था निर्माण करणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। तर डॉक्टर मित्र आणि आमचे बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की येत्या 3 एप्रिल रोजी आमच्या परिवर्तन पॅनलला जरूर मतदान करावे। धन्यवाद। आपला आरोग्य सेवाधारी डॉक्टर स्वप्नील मंत्री, परिवर्तन पॅनल, बॅलेट यादी क्रमांक 26।